Audio Jungle. Audio नमस्कार मित्रांनो, आपलं मॅथ्स सेकंडचं थर्ड चॅप्टर सुरू आहे. मागच्या लेक्चरमध्ये आपण आर्क ऑफ सर्कल, कॉन्ग्रंट आर्क आणि कॉन्ग्रंट क्वाड विषयीचे 2 थेरम आणि त्याच्यावर आधारित प्रॅक्टिस सेट बघितला. आता आपल्याला एक महत्त्वाचा टॉपिक बघायचा आहे. त्याच्यात आपण आधी डेफिनेशन बघूया. इन्स्क्राईब अँगल अँड इंटरसेप्टेड आर्क. इन्स्क्राईब अँगल म्हणजे काय आणि इंटरसेप्टेड आर्क म्हणजे काय ते आता आपल्याला आधी बघायचं आहे. इन्स्क्राईब अँगल हा आर्कमध्ये इन्स्क्राईब झालेला असतो आणि आर्क इंटरसेप्ट झालेला असतो तो अँगलमुळे. त्याच्यामुळे इन्स्क्राईब अँगलची डेफिनेशन घेताना आपल्याला एक आर्क पण डोळ्यासमोर घ्यावा लागणार आहे आणि इंटरसेप्टेड आर्कची डेफिनेशन देताना एक अँगलसुद्धा आपल्याला गृहीत धरावा लागणार आहे. तर आता आपण या डेफिनेशन बघूया. इन्स्क्राईब अँगल, an angle and an arc are given if there are 2 conditions. Each side of the angle contains one endpoint of the arc and second condition is the vertex of the angle is the point of the given arc but not its endpoint. Then the given angle is called inscribed angle in the given arc. एक अँगल दिलेला असेल आणि त्यासोबत एक आर्क दिलेला असेल. या अँगल आणि आर्कसाठी 2 कंडिशन आहेत. तर पहिली कंडिशन आहे ईच साईड ऑफ द अँगल कंटेन्स वन एंड पॉईंट ऑफ द आर्क. म्हणजे अँगलच्या ज्या 2 साईड आहेत त्यापैकी प्रत्येक साईडने आर्कचा एक एंड पॉईंट समाविष्ट केला पाहिजे. म्हणजे आर्कचा एक एंड पॉईंट अँगलच्या एका साईडवर आणि दुसरा एंड पॉईंट हा अँगलच्या दुसऱ्या साईडवर असला पाहिजे. आणि सेकंड कंडिशन द व्हर्टेक्स ऑफ द अँगल इज अ पॉईंट ऑफ द गिवन आर्क बट नॉट इट्स एंड पॉईंट. कंडिशन सेकंड काय आहे की अँगलचा जो व्हर्टेक्स आहे तो त्या आर्कवर असला पाहिजे. म्हणजे थोडक्यात त्या आर्कचा पॉईंट असला पाहिजे परंतु त्या आर्कचा एंड पॉईंट नसावा. तर मग आता तेव्हा आपण त्या अँगलला दिलेल्या आर्कमध्ये इन्स्क्राईब झालेला अँगल असं म्हणू शकतो. आता फिगर बघा. फिगरमध्ये अँगल ABC मी घेतोय. दिस इज अन अँगल ABC आणि एक आर्क दाखवतो मी, आर्क ABC. त्या आर्कला मी रेड कलरच्या खुणा केल्या आहेत. आर्क ABC, मेजर आर्क ABC. आणि B हा अँगल ABCचा व्हर्टेक्स आहे. पहिली कंडिशन काय आहे ईच साईड ऑफ द अँगल कंटेन्स वन एंड पॉईंट ऑफ द आर्क. अँगलच्या प्रत्येक साईडवर आर्कचा एक एंड पॉईंट आला पाहिजे. अँगलच्या एक साईड कोणती आहे रे BA आणि दुसरी साईड कोणती रे BC. तर रे BA वर आर्कचा ए हा एंड पॉईंट आहे आणि रे BC या दुसऱ्या साईडवर आर्कचा दुसरा एंड पॉईंट C आहे. म्हणजे प्रत्येक साईडने आर्कचा एक एंड पॉईंट समाविष्ट केला आहे. आणि दुसरी कंडिशन काय आहे द व्हर्टेक्स ऑफ द अँगल इज अ पॉईंट ऑफ द गिवन आर्क बट नॉट इट्स एंड पॉईंट. जो व्हर्टेक्स आहे अँगलचा B तो त्या आर्कचा असला पाहिजे. म्हणजे आर्क ABCचा आहे तो त्या आर्कवर आहे म्हणजे त्या आर्कचा तो पॉईंट आहे परंतु त्या आर्कचा एंड पॉईंट नसावा. B हा आर्क ABCचा एंड पॉईंट नाही आहे कारण A आणि C हे एंड पॉईंट आहेत. म्हणजे याचा अर्थ अँगल ABC हा आर्क ABC मध्ये काय झाला आहे इन्स्क्राईब झाला आहे. मीन्स इन फर्स्ट फिगर अँगल ABC is an inscribed angle
इन आर्क ए बी सी. सेकंड फिगरमध्ये बघा, आपण पुन्हा अँगल ए बी सी नाव देऊया. जो अँगल दिसतोय त्याला ए बी सी. आता जो अँगलचा व्हर्टेक्स आहे बी, तो सर्कलवर नसल्यामुळे कुठल्याही आर्कचा तो पॉईंट असू शकत नाही. म्हणजे याचा अर्थ सेकंड फिगरमध्ये आपल्याला जो अँगल दिसतोय तो इन्स्क्राईब अँगल नाही. थर्ड फिगरमध्ये बघा, थर्ड फिगरमध्ये पुन्हा आपण अँगल ए बी सी घेऊया. इथं सुद्धा अँगल बीचा व्हर्टेक्स बी हा सर्कलच्या इंटिरियरमध्ये म्हणजे सर्कलवर नाही आहे. म्हणजे याचा अर्थ तो कोणताही आर्क पॉईंट नाही आहे. म्हणून अँगल ए बी सी या थर्ड फिगरमध्ये इन्स्क्राईब अँगल नाही. त्याच्यानंतर फोर्थ फिगर बघूया. फोर्थ फिगरमध्ये मी पुन्हा अँगल ए बी सी घेतोय. अँगल ए बी सी जर घेतला तर तो त्याचा व्हर्टेक्स बी सर्कलवर आहे. म्हणजे तो आर्कचा पॉईंट येऊ शकतो. मग कोणता आर्क घ्यायचा? समजा आपण आर्क ए बी सी जर घेतला, हा इकडचा आर्क, आर्क ए बी जर घेतला तर त्याचे दोन एंड पॉईंट कोणते येतील? ए आणि बी. तर पहिली कंडिशन काय आहे की अँगलच्या दोघं साईडवर एक एक एंड पॉईंट यायला पाहिजे. रे बी एवर दोघे एंड पॉईंट येऊन गेलेत आणि दुसऱ्या रे बी सीवर बी पॉईंट आला आहे. परंतु व्हर्टेक्स बी हा त्या आर्कचा एंड पॉईंट आला आहे. तर आपल्याला कंडिशन काय सेकंड की व्हर्टेक्स हा आर्कचा एंड पॉईंट नसावा. म्हणजे याचा अर्थ या फिगरमध्ये सुद्धा दिलेला अँगल ए बी सी हा इन्स्क्राईब अँगल नाही. तिसऱ्या फिगरमध्ये बघूया. पाचव्या फिगरमध्ये हा पुन्हा अँगल ए बी सी आपण घेतोय. याच्यात सुद्धा व्हर्टेक्स बी हा सर्कलवर नाही आहे. म्हणजे तो कुठल्याही आर्कचा पॉईंट असू शकत नाही. म्हणून अँगल ए बी सी हा इन्स्क्राईब अँगल नाही. इथं सुद्धा अँगलचा व्हर्टेक्स हा सर्कलच्या बाहेर आहे. म्हणजे या 6व्या फिगरमध्ये सुद्धा अँगल ए बी सी हा इन्स्क्राईब अँगल नाही. थोडक्यात व्हर्टेक्स हा सर्कलवर दिसला पाहिजे आणि त्याच्यानंतर मग आपण आर्क निवडायचा आहे. 7व्या फिगरमध्ये बघा, अँगल ए बी सीचा व्हर्टेक्स बी हा सर्कलच्या एक्सटिरियरमध्ये म्हणजे याचा अर्थ तो सर्कलवर नाही. म्हणजे तो कुठल्याही आर्कचा तो पॉईंट नाही आहे. म्हणजे या ठिकाणी सुद्धा अँगल ए बी सी हा इन्स्क्राईब अँगल नाही आहे. म्हणजे या 7 फिगरपैकी फक्त पहिल्याच फिगरमध्ये अँगल ए बी सी हा आर्क ए बी सीमध्ये काय झाला आहे? इन्स्क्राईब झाला आहे. अँगल ए बी सी इन फर्स्ट फिगर in figure 1 angle ABC is an inscribed angle. एवढं म्हणून चालणार नाही. तो कोणत्या आर्कमध्ये इन्स्क्राईब झालाय त्याचं नाव लिहावं लागतं. इन आर्क कोणत्या आर्कमध्ये इन्स्क्राईब झाला आहे तो आपण कोणता आर्क घेतला आहे? ए बी सी. इन आर्क ए बी सी. अशा पद्धतीने ही इन्स्क्राईब अँगल ची डेफिनेशन आहे. आता आपण सेकंड डेफिनेशन पाहूया. इंटरसेप्टेड आर्क. इंटरसेप्टेड आर्क हा अँगलमुळे इंटरसेप्ट झालेला असतो. म्हणून आर्क सोबत आपल्याला एक अँगल पण घ्यावा लागणार आहे. म्हणून डेफिनेशन बघा. ॲन आर्क and an angle are given if there are also two conditions. Number 1, each side of the angle contains at least one end point of the arc, and second condition, all points of the given arc except its end points lie in the interior of the
given angle, then the given arc is called intercepted arc by the given angle. एक आर्क आणि एक अँगल जर दिलेला असेल तर त्याच्यासाठी पहिली कंडिशन काय आहे, अँगलच्या प्रत्येक साईडने त्या आर्कचा कमीत कमी एक एंड पॉईंट समाविष्ट केलेला असावा. आपल्याला माहिती आहे आर्कला 2 एंड पॉईंट असतात, म्हणजे एखाद्या साईडवर आर्कचे दोघं एंड पॉईंट आले तरी चालतील, पण कमीत कमी एक असला पाहिजे. म्हणजे याचा अर्थ 1 किंवा 2 एंड पॉईंट आर्कवर असले पाहिजे. असा आर्क आपल्याला निवडायचे आहेत. आणि दुसरी कंडिशन आहे, त्या आर्कचे एंड पॉईंट सोडून उरलेले जे पॉईंट्स आहेत ते त्या अँगलच्या इंटिरियरमध्ये यायला पाहिजे. इंटिरियरमध्ये म्हणजे त्या अँगलच्या समोर यायला पाहिजे. आता पहिली फिगर बघा, हा अँगल ABC मी घेतोय आणि एक आर्क घेतोय, आर्क मायनर आर्क AC. हा मायनर आर्क AC. आता आर्क ACचे 2 एंड पॉईंट कोणते आहेत, A आणि C. हे 2 एंड पॉईंट आहेत. तर पहिली कंडिशन काय आहे, each side of the angle contains at least one end point of the arc. अँगलच्या ज्या साईड्स आहेत रे BA आणि रे BC, त्या दोघं साईडवर कमीत कमी त्या आर्कचा एक एंड पॉईंट आलेला असावा. मग रे BA वर A पॉईंट आहे आणि रे BC वर C पॉईंट आहे. याचा अर्थ दोघं साईडवर कमीत कमी एक एंड पॉईंट आहे. आणि A आणि C हे 2 एंड पॉईंट आर्कचे सोडले तर उरलेले सर्व पॉईंट हे अँगलच्या इंटिरियरमध्ये आलेले आहेत. इंटिरियर म्हणजे त्या अँगलच्या समोर आले आहेत. म्हणून हा आर्क अँगल ABCने काय केला आहे, इंटरसेप्ट केला आहे. सेकंड फिगरमध्ये बघा, पुन्हा मी अँगल ABC घेतोय. याच्यात अजून एक आर्क घेतो, आर्क AC. आर्क AC. आर्क ACचे एंड पॉईंट काय आहेत, A आणि B, C. A आणि C. तर अँगल ABCच्या रे BA वर A पॉईंट आहे आणि रे BC वर C पॉईंट आहे. म्हणजे अँगलच्या प्रत्येक साईडने आर्कचा कमीत कमी एक एंड पॉईंट समाविष्ट केला आहे. आणि उरलेले A आणि C सोडून उरलेले जे सर्व पॉईंट आहेत आर्कचे ते अँगलच्या समोर, म्हणजे थोडक्यात अँगलचे इंटिरियरमध्ये आहेत. म्हणून हा आर्क AC अँगल ABCने काय केलं आहे, इंटरसेप्ट केला आहे. अजून एक आर्क आहे तिथं इंटरसेप्ट केलेला, त्याला मी नाव देतो आर्क PQ. हा छोटासा आर्क मायनर आर्क बघा, PQ. या आर्क PQचे एंड पॉईंट काय आहेत, P आणि Q. हे 2 एंड पॉईंट आहेत. रे BA वर PA आणि रे BC वर QA, म्हणजे अँगलच्या साईड्सवर एक एक एंड पॉईंट आहेत. आणि P आणि Q सोडले तर उरलेले सर्व पॉईंट हे अँगलच्या इंटिरियरमध्ये आले आहेत. म्हणून हा आर्क PQ सुद्धा अँगल ABCने काय केला आहे, इंटरसेप्ट केला आहे. तिसऱ्या फिगरमध्ये बघा, अँगल ABC आणि आर्क AC. आर्क ACचे एंड पॉईंट आहेत A आणि C. एक एंड पॉईंट रे BA वर आहे A आणि दुसरा एंड पॉईंट C हा रे BC वर आहे. आणि A आणि C सोडून उरलेले सर्व पॉईंट अँगलच्या समोर, म्हणजे अँगलच्या इंटिरियरमध्ये आले. म्हणून हा आर्क अँगल ABCने काय केला आहे, इंटरसेप्ट केला आहे. फोर्थ फिगरमध्ये बघा, अँगल ABC घेऊया. आणि आर्क
बी सी घेऊ आपण, ए बी घेऊ, आर्क ए बी. आर्क ए बीचे दोन एंड पॉइंट कोणते आहेत? ए अँड बी. द साइड रे बी ए कंटेन्स बोथ एंड पॉइंट्स ऑफ धिस आर्क. साइड रे बी ए जी आहे अँगलची, तिच्यावर ए आणि बी हे दोघे एंड पॉईंट आलेले आहेत. आपल्याला कमीत कमी एक पाहिजे, दोघं असले तरी चालतील. आणि रे बी सीवर बी पॉईंट आहे, बी हा दोघं साईडला कॉमन आहे आणि तो ए बीचा काय आहे? एंड पॉईंट आहे. म्हणजे याचा अर्थ एका साईडवर दोन एंड पॉईंट आहेत, दुसऱ्या साईडवर एक एंड पॉईंट आहे, कमीत कमी एक एंड पॉईंट आहे. आणि सेकंड कंडिशन, उरलेले ए आणि बी सोडून उरलेले सर्व पॉईंट हे अँगलच्या समोर आले आहेत, म्हणजे अँगलच्या इंटिरियरमध्ये आलेत. म्हणून या फोर्थ फिगरमध्ये आर्क ए बी इज ॲन इंटरसेप्टेड आर्क बाय द गिव्हन अँगल ए बी सी. इन फिफ्थ फिगर अँगल ए बी सी घेऊया. अँगल ए बी सी आणि इथं आर्क ए सी घेऊया. आर्क ए सीचे दोन एंड पॉइंट कोणते आहेत? ए आणि सी. ए आहे रे बी एवर आणि सी आहे रे बी सीवर आहे. म्हणजे याचा अर्थ अँगलची प्रत्येक साईड आर्कचा कमीत कमी एक एंड पॉईंट समाविष्ट करते आणि उरलेले जे पॉईंट आहेत ए आणि सी सोडून हे अँगलच्या इंटिरियरमध्ये आले आहेत. म्हणजे आर्क ए सी हा अँगल ए बी सीने काय केला आहे? इंटरसेप्ट केला आहे. तसा आर्क पी सी बघा, त्याच्यातच इथं मी पी पॉईंट घेतो. आर्क पी सी बघा, हा मुद्दा मी तो ग्रीन कलरने दाखवतोय. आता आर्क पी सीचे दोन एंड पॉईंट कोणते आहेत? पी आणि सी. तर पी आहे रे बी एवर आणि सी आहे रे बी सीवर आहे. मीन्स ईच साइड ऑफ द अँगल कंटेन्स ॲटलिस्ट वन एंड पॉईंट ऑफ द आर्क अँड रिमेनिंग पॉईंट्स एक्सेप्ट एंड पॉईंट्स ऑफ द आर्क lie in the interior of the given angle. या अँगलच्या इंटिरियरमध्ये, दॅट मीन्स आर्क पी सी ऑल्सो इंटरसेप्टेड आर्क बाय द अँगल ए बी सी. फिगर नंबर 6 बघा. अँगल ए बी सी घेतोय. ए आणि सी मुळे सर्कलचे दोन आर्क तयार झाले. त्याच्यापैकी आपण मायनर आर्क घेऊया, आर्क ए सी. हा आर्क ए सी. आर्क ए सीचे एंड पॉईंट काय आहेत? ए आणि सी. ए लाईज ऑन रे बी ए अँड सी लाईज ऑन रे बी सी. मीन्स each side of the angle ABC contains one end point of the arc and remaining points except A and C lie in the interior of the given angle. Therefore, minor arc AC is intercepted arc by angle ABC. या ठिकाणी मेजर आर्क AC बघा. मेजर आर्क AC. या मेजर आर्क ए सीचे पण एंड पॉईंट कोणते येतील? सी आणि ए. ए लाईज ऑन रे बी ए अँड सी लाईज ऑन रे बी सी. देअरफॉर धिस मेजर आर्क ऑल्सो इंटरसेप्टेड आर्क बाय द गिवन अँगल. कारण ए आणि सी सोडले तर उरलेले त्या आर्कचे पॉईंट जे आहेत ते अँगलच्या समोर म्हणजे इंटिरियरमध्ये आले आहेत. म्हणून मेजर आर्क ए सी अँड मायनर आर्क ए सी बोथ इंटरसेप्ट इन बाय अँगल ए बी सी. म्हणजे आणि दोघं आर्क मिळून सर्कल तयार होतं आहे. थोडक्यात पूर्ण सर्कल अँगल ए बी सीने काय केलं आहे? इंटरसेप्ट केलं आहे. आणि 7व्या फिगरमध्ये बघा,
हा अँगल मी ABC घेतोय. आणि समजा आपण इथे मी P पॉईंट घेतो. आर्क मेजर आर्क AP जर घेतला तर आर्क APचे एंड पॉईंट कोणते येतील? A आणि P. A आणि P. A आणि P रे BA वर आहेत. म्हणजे याचा अर्थ साईड BA वर आर्कचे दोघे एंड पॉईंट आले आहेत. कमी कमी एक पाहिजे, आहेत दोन आहेत, एक आणि दोघं असले तरी चालतील. पण दुसरी साईड BC जर आपण घेतली तिच्यावर त्या आर्कचा एकही एंड पॉईंट नाही आहे. मीन्स साईड BC do not contain any end point of the arc AP. That means arc AP is not intercepted arc by the angle ABC. म्हणजे याच्यात हा जो आर्क आहे तो इन्स्क्राईब नाही. म्हणजे थोडक्यात या 7 फिगरपैकी वरच्या 6 फिगरमध्ये अँगल ABCने कुठला तरी एक आर्क इंटरसेप्ट केला. पहिल्या फिगरमध्ये आर्क AC, दुसऱ्या फिगरमध्ये आर्क AC आणि आर्क PQ, तिसऱ्या फिगरमध्ये आर्क AC, चौथ्या फिगरमध्ये आर्क AB, पाचव्या फिगरमध्ये आर्क AC आणि आर्क PC, सहाव्या फिगरमध्ये मायनर आर्क AC आणि मेजर आर्क AC सुद्धा या पद्धतीने आर्क इंटरसेप्ट झाले आहेत. आता या 6 फिगरपैकी फक्त पहिल्याच फिगरमध्ये हा जो अँगल ABC आहे तो इन्स्क्राईब अँगल आहे. हा इन्स्क्राईब नाही आहे कारण सर्कलवर B पॉईंट नाही. हा पण इन्स्क्राईब अँगल नाही, हा पण इन्स्क्राईब अँगल आहे. आपण वरच्या फिगरमध्ये बघितलं फक्त पहिल्याच फिगरमध्ये अँगल ABC आहे. म्हणजे या पहिल्या फिगरमध्ये आपल्याला असं सांगता येईल अँगल ABC इज अन इन्स्क्राईब अँगल इन आर्क ABC विच इंटरसेप्ट आर्क AC. या फिगरमध्ये बघा अँगल ABC जो आहे तो आर्क ABC मध्ये इन्स्क्राईब झाला आहे. म्हणजे थोडक्यात या हिरव्या आर्कमध्ये तो इन्स्क्राईब झाला आहे आणि त्याने हा रेड कलरचा आर्क काय केला आहे? इंटरसेप्ट केला आहे. म्हणजे थोडक्यात एखाद्या अँगलने जर एखाद्या आर्कला इंटरसेप्ट केलेला असेल तर तो अँगल इन्स्क्राईब अँगल असेलच असं नाही. पण जर अँगल इन्स्क्राईब झालेला असेल एखाद्या आर्कमध्ये तर तो एका आर्कला इंटरसेप्ट करतो. असे या 2 डेफिनेशन इन्स्क्राईब अँगल आणि इंटरसेप्टेड आर्कच्या डेफिनेशन आपण बघितले आहेत. या ठिकाणी आपण थांबूया आणि पुढच्या लेक्चरमध्ये महत्त्वाचा थेरम बघू, इन्स्क्राईब अँगल थेरम. या ठिकाणी थांबू. थँक्यू.